प्रेक्षकांनो, आपण बघतोय आनंदी या मालिकेचा आजचा म्हणजेच 15 जुलैचा इंटरेस्टिंग आणि सस्पेन्सनं भरलेला असा एपिसोड. तर एपिसोडच्या सुरुवातीला मिताली आणि पृथ्वी दोघं जण स्टेजच्या पुढे येतायत रॅम्पवर चालत आणि दोघांच्या चेहऱ्यावर आनंद बघा किती आहे तो. पण प्रेक्षकांनो, इकडे आनंदीच्या कानाला अजून सुद्धा तो दोरी कापल्याचा किंवा काहीतरी कापल्याचा आवाज येतोय आणि ती त्या आवाजाच्या दिशेने हळू-हळू पुढे-पुढे चालत येतेय. अंदाज घेत-घेत चालत येते. इकडे विद्याधरचं काम जोरात चालू आहे. तो दोरी खूप जोराने इकडे कापतोय. अगदी आपली आहे तेवढी ताकद पणाला लावतोय. याच विद्याधरच्या हाताला लागलंय, पण ते आता दुखत नाहीये. पण मगाशी म्हणजे कालच्या भागामध्ये दुखत होतं बरं का प्रेक्षकांनो. तर आनंदी त्या अंदाज घेते. अजून तिला जोरजोरात आवाज येतोय जसं ती जवळ-जवळ येते तसं-तसं. आणि हा कसला आवाज आहे? कुणीतरी सुरीने किंवा काहीतरी कात्रीने काहीतरी कापल्यासारखा आवाज आहे, एवढं तिला मात्र जाणवतंय. आता बघा पुढे काय घडणार आहे ते. आनंदी पुढे जाईल का बॅकस्टेजवरनं जिथनं आवाज येतोय तिकडे ती वळेल? नेमकं काय करेल ते बघत राहूया. तर इकडे मिताली म्हणतेय, "थँक सो मच." तर आता वेळ आली या शोच्या नव्या सरप्राईजची. काय असेल ते सरप्राईज? सांगते. तर आता सगळ्या मुलींना पारंपरिक नऊवारी नेसणं आणि ती सांभाळणं खूपच कठीण असतं. यासाठीच आम्ही घेऊन आलोय रॉयल नऊवारी साडी असं म्हटलं. आता सगळेजण टाळ्या वाजवतात बरं का इथे प्रेक्षकांना सगळ्यांना आनंद होतो. मिताली पुढे सांगतीये, 5 मिनिटात नेसून होणाऱ्या साडीमध्ये सुद्धा एक ट्विस्ट आहे आणि तो ट्विस्ट कोणता? तर यासाठी आम्ही दिलेत हँडी पॉकेट्स म्हणजे नऊवारी साडीला सुद्धा पॉकेट्स दिलेले आहेत बरं का प्रेक्षकांनो. आणि आता पुढे सांगते, सो वेलकम रॉयल नऊवारी साडीज. तर आता बघा प्रेक्षकांनो, तिकडनं आत्याने एंट्री घेतली आणि कसली गोड दिसते ही शिल्पात्या म्हणजे शिल्पाताई. आणि ती आल्यानंतर जी काही तुतारी वाजते ना म्युझिकला, एक नंबर सीन दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. अगदी सगळेजण खुश होतात इकडे आत्याला बघून. बापू, माई, युगंधर सगळे खुश होतात आणि अशी मस्तपैकी एंट्री घेतली आत्याने इथे. मिताली आणि पृथ्वी सुद्धा आत्याचं कौतुक करतात आणि पुढच्या रॅम्प वॉकसाठी इथे आत्या पुढे चालत येते आणि इथे आरती मात्र आनंदीची वाट बघते बरं का प्रेक्षकांनो. आणि आता बघा शिल्पा आत्या कशी स्वतः अशी पुढे येते स्टाईलमध्ये चालत अगदी. सगळेजण इथे खुशीत आहेत. पत्रकार सुद्धा सगळे व्यवस्थित अगदी म्हणजे खुश आहेत, इम्प्रेस झालेत बरं का या आत्याच्या लूकवरनं किंवा या नऊवारी साडीला जसं ती प्रेझेंट करते आत्या शिल्पाताई जसं प्रेझेंट करते त्याने बाकीचे सगळे खुश झालेत. एकंदरीत लूक दाखवलाय आणि ते जे पॉकेट सुद्धा दाखवले ना ते सुद्धा मस्त दिसतंय. पण इकडे आरती म्हणते, "अजून आनंदी कशी आली नाही?" आणि आता युगंधर सुद्धा तोच विचार करतोय. फक्त ते क्षणाक्षणाने विचार करतात बरं का. शेवटी आता आरती काय करते तिथनं उठते आणि ती आता आनंदीकडे जायला निघतीये. बघूया पुढे काय घडणार आहे ते. आता शिल्पा आत्याची बॅकची जी काही पोझिशन आहे ती सुद्धा तिने दाखवलेली आहे व्यवस्थितमध्ये. फ्रेम दिलेली आहे बॅकसाठी आणि मग बॅकहून परत फ्रंटला ती अशी वळते हळू-हळू लूक देते. आता आरती सुनीताताईंना विचारते, "अहो आनंदी कुठे आहे?" तर सुनीताताई म्हणतात, "अहो मी त्यांना नऊवारी नेसवून बॅकस्टेजला सोडलं होतं. तिथं बॅकस्टेजला ठेवलं होतं आणून. अजून कशा नाही आल्यात त्या?" तर आरतीला त्या म्हणत असतात, "काही गडबड तर नाही झाली ना?" तर आरती म्हणते, "थांबा मी बघते." आणि आता आरती बघायला गेलीये. आता प्रेक्षकांनो, इकडे आत्या मात्र फुल फॉर्मात आहे बरं का. अगदी 2-3दा तिचा रॅम्प वॉक होतोय, पण तरीसुद्धा अजून आनंदी आलेली नाहीये. त्यामुळे रॅम्प वॉक तो तसाच कंटिन्यू केला जातो. राइट साइडनं, लेफ्ट साइडनं वेगवेगळ्या पोझिशन्स, फ्रेम्स अशा दिलेल्या आहेत. आणि आता सगळ्यांना आता आनंदी कुठे आहे हा प्रश्न पडलाय. तर प्रेक्षकांनो, इकडे विद्याधरचं जे काही काम त्यानं चालू केलं होतं दोरी कापायचं, तर ते पूर्ण झालेलं आहे आणि तो कसा म्हणतो बघा आता. आता फक्त एक झटका आणि ते झुंबर डायरेक्ट आनंदीच्या डोचक्यात. एका मिनिटात सगळा खेळ खल्लास. आणि मग त्या करवतीवर फू करून अशी फुंकर मारतो आणि आता त्याला इथून सटकायचं आहे की कोण यायच्या आत तो इथनं जाईल असं. प्रेक्षकांनो, त्याला माहितीच नाहीये की आनंदी तिथे आता स्टेजवर नाहीये अजून पोहोचलेली ते. त्यानं हे सगळं केलंय आनंदीसाठी, पण बळीचा बकरा दुसराच कोणीतरी होणार असं वाटतंय. बघूया, सस्पेन्स बाकी आहे अजून. शेवटपर्यंत एपिसोड बघत राहा. तर इथे प्रेक्षकांनो, आता आत्याचं पोझिशन्स वेगवेगळ्या प्रकारे देऊन झालेले आहेत आणि आता पुढे काय घडणार बघूया आपण. तोपर्यंत इकडे आनंदी अंदाज घेत त्या खोलीमध्ये पोहोचलेली आहे. ती तिथे येऊन म्हणते की इथूनच आवाज येत होता. काहीतरी गडबड आहे इथे, तिला जाणवतंय. आता आरती सुद्धा हाक मारत येते आणि म्हणते, "आनंदी,
"अगं आनंदी तू इथे काय करतेयस?" तर आरतीला आनंदी म्हणते, "अगं ताई मला ना इथे ना काहीतरी कापल्याचा आवाज येत होता. कुठलीतरी दोरी किंवा काहीतरी, काहीतरी गडबड आहे जरा बघ." आणि प्रेक्षकांनो, आनंदीनं असं सांगताच आरती इकडे-तिकडे बघायला चालू करते आणि तेवढ्यात तिचं लक्ष त्या झुंबराकडे जाते आणि "अगं आनंदी, ती झुंबराची दोरी कोणीतरी तोडली." आणि तेवढ्यात ती दोरी अशी खळाळकन तुटणार आणि झुंबर पडणार. एवढ्यात ते आरती झुंबर जोरात धरते इथे ओढून. आपली आहे नाही ती ताकद पूर्णपणे लावते आणि झुंबराची दोरी अशी ओढून धरते. त्यामुळे झुंबर खाली पडण्यापासून वाचतं. आनंदी म्हणते, "आरतीताई, आरतीताई." तर आरती म्हणते, "आनंदी अगं तू लवकर ये इथे. या दोरीला धर आणि ओढ दोरी." असं आनंदीला आरती सांगते आणि दोघी मिळून ते झुंबर पडण्यापासून वाचवायचा इथे प्रयत्न करतायत. दोघींची ताकद जेवढी असेल नसेल तेवढी ताकद दोघीजणी लावतायत. झुंबर अशा ताकदीनं ओढतायत आणि प्रेक्षकांनो इकडे विद्याधरचं लक्ष मात्र त्या झुंबराकडे हां, की आता थोड्याच वेळात ते झुंबर पडेल असं चाललंय विद्याधरच्या डोक्यामध्ये. पण आता प्रेक्षकांनो इकडे पृथ्वीला मात्र टेन्शन आलंय आणि तो विचार करतोय, की ही आनंदी अजून कशी काय पोहोचली नाही, अजून कशी काय इकडे आली नाही, असं पृथ्वीला टेन्शन आलंय. बाकी सगळेजण मात्र इथे आता आत्याचं कौतुक करण्यात, टाळ्या वाजवण्यात बिझी आहेत. पुढे काय घडणार नेमकं ते जाणून घेऊया. एपिसोड मात्र शेवटपर्यंत बघा. कारण हाच एपिसोडमध्ये ना आज हेच दाखवलंय, की झुंबर पडताना वाजवतायत आणि झुंबर पडताना इकडे हा मनातल्या मनात प्रार्थना करतोय, की झुंबर पडावं अशी विद्याधरची प्रार्थना सुरू आहे. "साला काय कटकट आहे. ती दोरी मी स्वतःच्या हातानं कापली होती. ती झुंबर अजून का खाली येत नाहीये? का पडत नाहीये?" हा प्रश्न मात्र विद्याधरच्या मनात आहे आणि विद्याधर मनातल्या मनात हेच बोलतोय आणि पुढे म्हणतोय, की "ही आनंदी कुठे गेली? तिच्या एंट्रीची वेळ तर केव्हाच उलटून गेलीये. कुठे राहिली ही आनंदी? काय भानगड आहे ही नेमकी?" असा प्रश्न विद्याधरच्या मनात डोकावलाय. तर आता प्रेक्षकांनो पृथ्वी ना मितालीजवळ हळूच जातो आणि म्हणतो, की "आनंदी कुठे आहे? आणि आत्तापर्यंत ती यायला हवी होती." टाळ्या वाजवतच त्याचं सुरू आहे. तर मिताली पण म्हणते, "हो ना, ती का तिला इतका वेळ लागतोय मला कळत नाहीये." असं सगळं मिताली बोलतीये आणि प्रेक्षकांना आता आत्या बॅक पोझिशन घेऊन परत फ्रंटला जातीये, परत बॅकला येते. असं सगळं चालू आहे आत्याचं इथे आणि आता सगळ्यांच्या डोक्यामध्ये तोच प्रश्न आहे, की नेमकं काय झालंय? आनंदी कुठे आहे? आणि आता विद्याधरला राहवत नाहीये. त्यामुळे शेवटी तो तिकडनं हळूच ना निघून जायचा प्रयत्न करतोय, की नेमकं काय झालंय? झुंबर का अजून पडत नाहीये ते बघायला तो जातोय. तर इकडे आनंदी आणि आरती दोघी आहेत नव्हती ताकद आपली लावतायत. विद्याधर बघतोय बरं का तिथे दोघींना ती धरलेलं आणि मग त्याच्या लक्षात सगळा प्रकार येतोय. आनंदी म्हणते, "आरतीताई जा आणि कार्पेंटर्सना आत्ताच्या आत्ता जाऊन घेऊन ये जा." आरती म्हणत असेल, "नाही, नाही, मी तुला एकटीला सोडून नाही जाणार." तर आनंदी म्हणते, "नाही, नाही, तू जा पटकन. तू नाही गेलीस ना तर खूप मोठा अनर्थ होईल. मी पकडून धरते हे दोरी, तू जा." तर आरती म्हणत असते, "आनंदी अगं मी कशी जाऊ?" तर प्रेक्षकांनो ना शेवटी आरतीला आनंदी पाठवतेच आणि आनंदी दोरी धरून राहतीये, प्रयत्न करतीये दोरी धरायचा. विद्याधर हा सगळा प्रकार बघतोय. आता जेव्हा आरती तिकडनं जाते तेव्हा पडणार असतं झुंबर खाली, पण आनंदी आपला आहे नाही ती ताकद लावते आणि ते झुंबराची दोरी ना ताकदीनं ओढून धरते. त्यामुळे परत झुंबर असं वरती जातं, खाली पडता पडता वाजतं इथे. आता विद्याधरचं कसं चाललंय बघा, एक्सप्रेशन कसे आहेत अगदी चेहऱ्यावरचे. तो काय करतो, इकडे आरती ना जेव्हा दुसऱ्या खोलीत म्हणजे तिकडनं बाहेर जाते, तेव्हा त्या दरवाजाला ना कडीच लावून घेतो आणि इकडे आरतीला कोंडून ठेवतो. आरती म्हणत असते, "कोण आहे? दार उघडा, दार उघडा. मी आत आहे, दार उघडा." कडी लावून घेतली कोणी? कोण आहे? दरवाजा उघडा. असा सगळा प्रकार चाललाय इकडे आणि विद्याधर इथे हसतोय बरं का स्वतःशीच खुनशी. कारण आता आरतीला तर ती जाऊ शकत नाही, कारण बाहेर आवाज पण जाऊ शकणार नाहीये. आनंदीची तर जीवाची पराकाष्ठा चाललीये. "मालक साहेब!" म्हणून ती ओरडतीये जोरात आणि आपलं झुंबर धरतीये असं घट्ट दोरी आणि त्याच्यामुळे काय होतंय, आनंदीच्या हातातून अक्षरशः आता रक्त यायला चालू झाले. ती दोरी कापतीये, लागतीये. त्याच्यामुळे दोन्ही हातातून तिच्या रक्त गळतंय आणि ते अक्षरशः असं जमिनीवर सांडतंय टिपके, टिपके, टिपके. इतकी वाईट अवस्था झाली आनंदीची तिथे झुंबर धरताना. आरती इकडे म्हणतेय, "प्लीज दार उघडा, प्लीज दार उघडा." आनंदी तिकडे एकटी आहे, "प्लीज दार उघडा." तर विद्याधर म्हणतोय, "आली होती मोठी शहाणी आनंदीला वाचविणारी. आता आरडत बस गळा काढून इथंच." असं सगळं चाललंय इथे विद्याधरचं आणि म्हणतो, "तुला कार्पेंटरच काय, तर साधी हवा पण मिळणार नाही. आज निंबाळकरांच्या वाड्यात धमाका तर होणारच आणि त्या आंधळ्या आनंदीचा खेळ एका झटक्यात संपणार." असं या विद्याधरच्या डोक्यात विचार आहे आणि आरती ओरडते, "आनंदी, आर्ची, ऐकू येतंय का?" प्रेक्षकांनो आता इकडे टाळ्या वाजवतायत सगळेजण, आत्याला चीअर अप करतायत. पण मितालीच्या आणि पृथ्वीच्या चेहऱ्यावर टेन्शन मात्र आहे, की आनंदी कुठे? आता पुढे काय घडतंय बघा हां तुम्ही. त्यातलीच एक रिपोर्टर विचारते, "मिस्टर
पृथ्वीराज निंबाळकर, शिल्पा मॅडमचा नऊवारी लूक आणि त्यांचा क्रेझ खरंच खूप कमाल आहे. आता पृथ्वी समोर येतोय बरं का, स्टेजच्या मधोमध येतोय. कारण रिपोर्टर प्रश्न विचारतायत. रिपोर्टर म्हणते, "पण तुमच्या ज्या दुसऱ्या मॉडेल आहेत आनंदी, त्या अजून कुठे आहेत?" आणि मग प्रेक्षकांनो सगळ्यांनाच इथे धक्का बसतोय, की आनंदी कुठे आहे? सगळे तोच विचार करतायत. रिपोर्टर पुढे म्हणते, की "आम्हाला तुमचा कंप्लीट नऊवारी लूक किंवा कंप्लीट नऊवारी कलेक्शन बघायचंय. प्लीज त्यांना स्टेजवर बोलवा." तरी ते पृथ्वी म्हणजे जरा ऑकवर्ड होतोय. तर लगेच दुसरी रिपोर्टर पण म्हणते, "हो सर, खूप उशीर झालाय. जरा प्लीज बोलवा ना. दुसरी एंट्री किती किती डिले का होतीये? काही टेक्निकल इश्यूज आहेत का? की बॅक स्टेजला काही प्रॉब्लेम झालाय का?" तर पृथ्वी म्हणतोय, "नाही, नाही. काही इश्यूज नाहीयेत. आम्ही आमचं पुढचं कलेक्शन जे काही आहे ते तुमच्यासमोर लवकरात लवकर सादर करणार आहोत. प्लीज तुम्ही थोडा वेळ पेशन्स ठेवा." आणि मग तोपर्यंत प्रश्नोत्तराचा खेळ रंगतो इथे. पण बाकी सगळ्यांना मात्र टेन्शन आलंय, की आनंदी कुठे आहे? तरी त्या आनंदी आपलं धरून उभी आहे दोरी. आता विद्याधर तिथे आला आणि म्हणतोय, "अरे वाह! काय जिद्द आहे साला. काय दोरी खेचायला लागलेस." तर आनंदीला आवाज आधी कळत नाही कुणाचा येते. त्यामुळे ती म्हणते, "कोण आहे? जरा पटकन जरा कार्पेंटरना बोलवा ना. जरा प्लीज बोलवा. दोरी खूप जड आहे ही झुंबर खूप जड आहे." तर विद्याधर म्हणतो, "ए शाणे, कार्पेंटर कसला? अगं हे झुंबर तुझ्या डोक्यात पडावं ना, म्हणून तर ही रस्सी कापली आम्ही." आणि मग आता आनंदीला कळतं, की हे सगळं कुणी केलंय ते. तोपर्यंत इकडे पृथ्वी सांगतो, "आमचे मॉडेल ॲक्चुअली फायनल टचअपमध्ये बिझी आहेत. शी विल बी राइट हिअर. तोपर्यंत आमचा जो पहिला राउंड झाला, त्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील, तर तुम्ही प्लीज विचारू शकता. फ्री फील टू आस्क." असं इथे सांगतो बरं का हा पृथ्वी. आणि इथे प्रश्नोत्तराचा खेळ चाललाय. पण तिकडे आनंदी मात्र आपली पराकाष्ठा अजून लावतीये, की दोरी धरतीये. विद्याधरला ती म्हणते, "तुम्ही? तुम्ही केलेत हे सगळं?" विद्याधर म्हणतो, "होय, मीच केलंय. तू अशी नऊवारी नेसून स्टेजवर एंट्री घेतली असतीस आणि ते झुंबर तुझ्या डोक्याच्या चिंधड्या उडवून गेलं असतं. पण आज तुझं नशीब बलवत्तर आहे गं, म्हणून वाचलीस तू. थांब, आता मी तुला सोडत नाही." असं म्हणतो आणि तो ना दोरीचा हात जोरजोरात की नाही तिचा हात सोडायला लागतो विद्याधर. तर आनंदी ना हात सोडू देत नाहीये. विद्याधर जीवाच्या म्हणजे विद्याधर पण खूप ताकदीनं तिचा हात सोडवतोय. तर आनंदी दुसरीकडे हात धरते आणि प्रेक्षकांना आता पुढे काय घडणार? इकडे आनंदी खरंच हात घट्ट धरते. तर इथे विद्याधर म्हणतो, "तू स्वतः वाचलीस, पण हे झुंबर जे काय ते खाली पडणारच आणि एकदा का हे झुंबर खाली पडलं, की तुझ्या लाडक्या सावत्र पोराचा इव्हेंट राख होणार आणि त्याच्या ब्रँडवर आणि निंबाळकरांच्या नावावर कायमचा डाग लागणार, जो कधीच पुसला जाणार नाही. कळलं काय तुला? सोड म्हणतोय ना मी दोरी. सोड, सोड." तरी त्या आनंदी "नाही, नाही" असं म्हणत असते. प्रेक्षकांनो आता पुढे इथे प्रश्नोत्तर अजून रंगतायत. तिकडे झुंबर हलताना आपल्याला दिसतंय. पण बाकी कोणाचंही लक्ष त्या झुंबराकडे जात नाहीये. हे एक जराशी शंका घेण्यासारखी गोष्ट आहे. असो शेवटी ती सीरियल आहे त्यामुळेच ही गोष्ट चालणारच. तर विद्याधरला ना आनंदी अशी ढकलून देते जोरात आणि जमिनीवर पाडते बरं का. कपड्यानंच मारते ती जोरात आणि जमिनीवर पाडते. म्हणजे ताकद केवढी येते बघा. आनंदी म्हणते, "खबरदार! मला हात लावायचा प्रयत्न केलात तर बघा, माझ्या मुलांच्या स्वप्नांच्या आड येण्याचा प्रयत्न केलात किंवा त्यांच्या आयुष्यात विष कालवण्याचा प्रयत्न केलात ना, तर मी तुम्हाला सोडणार नाही. माझा श्वास गेला तरी चालेल, जीव गेला तरी चालेल, पण मी ही दोरी सोडणार नाही." अशी आनंदी धमकी देते आणि म्हणते, "काय करायचंय ते करा तुम्हाला." तर विद्याधर ना आता चिडून बघतोय आनंदीकडे. काय करणार हा विद्याधर पुढे ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. प्रेक्षकांनो, तेवढ्यात इथे मालक साहेब ना मितालीला हाक मारतायत आणि जरा इकडे ये म्हणून बोलवतायत आणि मितालीला जवळ बोलवून सांगतात ते, विचारतात, बोलतात तिच्याशी आणि म्हणतात, "आनंदी कुठे आहे? किती वेळ झाला? काही गडबड तर नाही ना झाली मागे?" तर मितालीला ते म्हणतात, "तू जाऊन बघून ये जरा नेमकं काय आहे आणि आनंदीला घेऊन ये लगेच." तर मिताली, "हो बाबा, मी जरा जाते आत्ताच घेऊन येते." असं सगळं म्हणते. प्रेक्षकांना आता विद्याधर तिकडनं परत उठतोय आणि उभा राहतोय आणि म्हणतोय तो, "वाह! वाह मदर इंडिया, वाह! सावत्र आईचं प्रेम लईच उतू चाललंय की. पण मी बी बघतो की तुझी ही ताकद आणि तुझं हे नाटक कुठवर टिकतंय ते." आता प्रेक्षकांना आता हा विद्याधर ना इकडे-तिकडे लक्ष देतोय. काही मिळतंय का त्याला ते बघतोय. ड्रॉवर वगैरे उघडतोय तो. जोरजोरात त्याचं चाललंय सगळं ते उघडायचं ड्रॉवर वगैरे आणि तेवढ्यात त्याला जी वस्तू पाहिजे ती वस्तू मिळालीये. त्याला तिथे काय मिळतंय तर तेलाची बाटली मिळतीये प्रेक्षकांनो इथे आणि तो स्वतःशीच इथे हसतोय खुनशी. ती तेलाची बाटली उघडतो तो आणि तो काय करतो बघा प्रेक्षकांनो, तेलाची बाटली उघडतो, त्या झुंबराच्या दोरीकडे एकदा बघतो. आनंदीच्या हातावरून ते सरळ तेल जे काही आहे ते दोरीवरून हातावरून सगळं ओततोय तो तेल. आनंदी म्हणते, "काय करताय तुम्ही? काय करताय? कळलं काय तुला? वास आला काय तुला?
तेल आहे हे तेल. हे तेल आहे ना मी आता तुझ्या हातावरून सोडायला लागलोय. आता या तेलामुळे तुझा हात सटकायला लागल आणि दोरी तुझ्या हातातून निसटल आणि फक्त हातावर नाही तर तुझ्या पायावर पण मी तेल टाकणार आहे. असं म्हणत ना पायावर अक्षरशः सगळीकडे तो तेल जे काही आहे ते ओततोय हे खोबरेल तेल पूर्ण दोन्ही साईडला, दोन्ही पायावर चांगलंच त्यानं तेलाची बाटलीच पूर्ण इकडे उपडी केली आहे बरं का. आणि म्हणतो, "त्या ज्या पायाच्या आधारावर तू उभी आहेस नव्ह, ते पाय आता हळू सटकायला लागतील आणि ही दोरी तुझ्या हातातून निसटून जाईल." प्रेक्षकांनो दोरी सुद्धा अशी की नाही निसटतीये, आनंदी पराकाष्ठेनं ओढतीये जोरजोरात आणि म्हणजे खेचून आपल्याकडे धरतीये. नेमकं काय घडणार ते खरंच बघत राहणं सस्पेन्सच आहे एक प्रकारचा. प्रेक्षकांनो इकडे रिपोर्टर मात्र आपले प्रश्न विचारतीये. तिकडे युगंधरला पण आता काळजी वाटायला लागली की ही कुठे राहिली सुनीताला पण काळजी वाटते ही कुठे राहिली तर वाचवा, वाचवा पृथ्वी, आरतीताई कोणीतरी वाचवा. विद्याधर म्हणतो, "ओरड आणि जोरात ओरड. त्याचा काय बी उपयोग होणार नाही. कारण बाहेर जोरानं म्युझिक चालू आहे म्युझिक आणि कुणाला तुझा आवाज पोचणार नाहीये. त्यामुळं तू किती ओरडायचंय ते ओरडून घे. आता फक्त काही मिनिटाचा खेळ बाकी आहे गं, काही मिनिटांचा. आता तुझा ह्यो हात सटकणार, तू खाली पडणार आणि ते एवढं मोठं झुंबर निंबाळकरांच्या अख्ख्या खानदानावर पडणार आणि सगळा खेळ खल्लास." तर "काय, काय तुम्ही असं करताय?" असं इकडे ना आनंदी विचारते. मालक साहेब" असं म्हणून ओरडते. "आरतीताई, आरतीताई" चालू आहे इकडे आनंदीचं. तर विद्याधर म्हणतोय, "केवढं ओरडायचंय ते ओरड. बघू कुणाचा बाप तुला वाचवायला येतोय ते मी बघतोच." असं म्हणतो आणि तिकडनं विद्याधर तरातरा निघून जातो आणि आनंदी घसरतीये इकडे पायाखाली तेल असल्यामुळे चांगलीच घसरायला सुरुवात होतीये ती आणि दोरी सुद्धा ती त्याच पेनं ओढते आणि "आरतीताई अगं ये लवकर" असं म्हणत ते ओरडते. "पृथ्वी, मालक साहेब कोणीतरी या" असा जीवाचा आकांत चाललाय. आता मिताली हाका मारत येतेय, "आनंदी, अगं आनंदी कुठे आहेस तू? आनंदी तू इकडे आहेस का? आनंदी, आनंदी" अशा हाका मारत मिताली आलीये आणि मिताली सुद्धा त्या रूममध्ये जाणार प्रेक्षकांनो. आता असं वाटतंय की मिताली वाचवेल आनंदीला. पण पण लगेच काम होईल ते सीरियल कसली ना. त्यामुळे त्या मितालीला वाचवायला, मितालीला आनंदीकडे जाण्यापासून रोखायला विद्याधर तिथे एंट्री घेतोय आणि "आनंदी तू इथे आहेस का?" असं आनंदीला विचारत मिताली चाललेली आहे बरं का पुढे. तोपर्यंत आता आलाय विद्याधर तिथे आणि विद्याधर आता मितालीला काय सांगतो ते बघा तुम्ही. "ए मिताली, अरे पोरी तू इकडं कुठं जायला लागलीस?" तर मिताली म्हणते, "अरे काका, बरं झालं तू इथे भेटलास. मी आनंदीला शोधतीये, कुठे गायब झाली ती? अरे तिची एंट्री होती बॅक स्टेजला. अरे कुठे गेली ती?" तर विद्याधर म्हणतो, "अगं ती आनंदी ना एकदम छान अशी नऊवारी साडी नेसली होती ना व, तर ती इथे येताना की नाही तिचा साडीचा पदर जो काही आहे ना तो एका खिळ्यात अडकला आणि ती साडी की नाही अशी मधोमध टारकन फाटली बघ." तो मिताली म्हणते, "काय? साडी फाटली? अरे गॉड! पण तिनं मला का नाही सांगितलं? कुठे आहे ती? ती आतमध्ये आहे का?" असं म्हणून मिताली जात असते परत. तर विद्याधर म्हणतो, "खुळी आहेस काय? तू कशाला जायला लागलीस? अगं तिची ती बहीण आरती आहे की तिच्याबरोबर. त्या तिकडं खोलीत जाऊन साडी नीट करायला लागल्यात. हे बघ तू एक काम कर, तू तू स्टेजवर जा. तिथं पृथ्वीला आपला एकटा पडलाय ना, अख्ख्या मीडियाने त्याला घेरलंय आणि नको नको ते प्रश्न विचारायला लागलेत. आत्ता तुझं तिथं असणं जास्त गरजेचं आहे. नाहीतर आपल्या पृथ्वीचा इव्हेंट फ्लॉप होऊन जाईल की काय. तर बरं ठीक आहे, मी जाते आणि तुला जशी आनंदी भेटेल ना तशी प्लीज तिला बॅक स्टेजला यायला सांग. मी जरासं जाते." असं म्हणत ना मिताली गेलीये. या विद्याधरच्या बोलण्याला फसलीये बरं का. आणि विद्याधर बघा कसा हसतोय स्वतःशीच इथे. त्याचा प्लॅन जो काही आहे तो सक्सेसफुल झालेला आहे. ती गेल्यावर विद्याधर म्हणतो, "जा पोरी जा. निंबाळकरांचं मरण स्वतःच्या डोळ्यांनी बघायला जा. हे झुंबर आता काय बी झालं तरी खाली कोसळणारच. निंबाळकरांचा हा इव्हेंट रक्तानं माखल्याशिवाय राहणार नाही हे नक्की." असं इकडे विद्याधर म्हणतो आणि स्वतःशीच इथे हसतो परत. आणि तिकडनं गुपचूप जिथे इव्हेंट चालू आहे ना तिथे जाऊन उभा सुद्धा राहतो. मिताली येत असते तेव्हा इकडे युगंधर विचारतो, "काय झालं?" तर मिताली सांगते ती दुसऱ्या खोलीमध्ये बसलीये. युगंधर ओरडतो आणि म्हणते, "दुसऱ्या खोलीत काय करतीये ती?" तर मिताली सांगते तिची बॅक स्टेजला येत होती तेव्हा साडी जराशी हे झालीये म्हणजे खराब झालीये आणि येते ती थोड्या वेळात येईल. तर आता मिताली सुद्धा असं युगंधरला सांगते आणि ती सुद्धा स्टेजवर जाऊन उभी राहते. प्रेक्षकांनो आता पुढे काय घडणार आहे बघा. युगंधर, अरे ती गावातली माणसं आणि ते मीडियावाले अजिबात थांबायला तयार नाहीयेत. म्हणजे आनंदीची वाट बघतायत ते. "अरे कुठे आहे आनंदी?" तरी "येते येते आनंदी, काळजी करू नका." असं सगळं बोलणं चाललंय. "ए पृथ्वी जरा इकडे ये." आता बापू म्हणतात, "आनंदी आली नाही आता काय करायचं आपण?" तर पृथ्वी पण म्हणतो, "एव्हाना आनंदी यायला पाहिजे होती.
पण काय झालंय माहिती नाहीये. तर लगेच ना आता विद्याधर म्हणतो, "अहो बापू तुम्ही काळजी का करताय? मी आहे की. मी असताना माझ्या पुतण्याचा इव्हेंट कधीच फ्लॉप होऊ देणार नाही मी." असं म्हणत आता विद्याधर स्टेजवर जातोय बरं का. आणि आता काय करतो बघा तुम्ही पुढे, तो येऊन म्हणतो स्टेजवर, "नमस्कार पत्रकार मित्रांनो." त्याचं काय बरं आहे ना असं म्हणतो तो आणि म्हणतो, "त्याचं काय आहे पुढे, की आमची दुसरी मॉडेल काही तांत्रिक कारणामुळं जरा मागं अडकली आहे. तर मी काय म्हणतो, एवढा मोठा मौल्यवान वेळ जो काही आहे, तो आपण वाया कशाला घालवायचा? म्हणजे आज काय आहे, अख्खी निंबाळकर फॅमिली एकत्र आहे आणि मग एक फॅमिली फोटो होऊन जाऊ दे की. नाही म्हणजे काय आहे, ही एवढी मोठी सुवर्ण संधी तुम्हाला परत कधी मिळेल माहिती नाही. अख्खी फॅमिली परत मिळेल असं नाही, होय की नाही?" असं विद्याधर तिथे जाऊन म्हणतो बरं का स्टेजवर. आणि मग तो काय करतो, "चला या फोटोला या." तर "बापू, माई या वरती. विद्या, धने, धने ये की गं वरती." असं म्हणत ना सगळ्यांना वरती गोळा करतो आणि मग इकडे मितालीला सांगतो, "मालक साहेबासनी घे." तर आता प्रेक्षकांनो, मालक साहेबांना म्हणजेच युगंधरला मिताली घ्यायला येते. आत्या ऑलरेडी स्टेजवर आहे. धनश्री पण येते. "पृथ्वी, तू ये बाबा, मध्ये ये तू. तुझा इव्हेंट आहे. तू मध्ये पाहिजेस." त्या कशा झाक दिसतोय बघा. "अरे हाणा फोटो." असं म्हणत ना फोटो काढायला सांगतो आणि सगळेजण इथे पोज देत उभे आहेत. विद्याधर बघा डोकं कसं चालवतोय. म्हणजे आता झुंबर खाली पडणार तर ते पृथ्वीला लागलं पाहिजे अशा दृष्टीनं त्याने पृथ्वीला मध्ये उभं केलंय आणि तो फोटो काढून झाल्यानंतर हळूच नाही ते विद्याधरच्या आणि आत्याच्या मागे जाऊन उभा राहतो तिथे आणि झुंबराकडं हळूच एका नजरेनं बघतो. तर काय तुम्हाला त्याच्या पृथ्वीला त्याच्या कलेक्शनबद्दल काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही बिनधास्त विचारू शकता. फ्रीली विचारा. असं म्हटल्यानंतर पृथ्वी जर अजून पुढे येतो म्हणजे बरोबर त्या झुंबराच्या खाली येतो तिथे. मिताली सुद्धा हसून उत्तरं देते जे काही प्रश्न विचारतायत ते. बाकी सगळे एकंदरीत खुश आहेत. पृथ्वी जे काही प्रश्नांची उत्तरं आहेत ती सगळी व्यवस्थित देतोय तिथे मॉडेल्सबद्दल किंवा त्याच्या कलेक्शनबद्दल खूप काही प्रश्न विचारले जातायत. त्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित दिली जातायत आणि विद्याधर आता येऊन मागे येऊन उभा राहिलाय. हळूच एक नजर तो त्या झुंबराकडे बघतो. आता ह्या सगळ्यामध्ये युगंधरचं लक्ष जाईल का झुंबराकडे ते आता कळेल आपल्याला. पण तोपर्यंत बास, आता खेळ खल्लास. आनंदीच्या हातातनं एकदा की दोरी ती निसटली, की हे डोंगरा एवढं झुंबर थेट पृथ्वीच्या टाळक्यात पडणार. आता बघूया की ही आनंदी तिच्या लाडक्या लेकरासनी कशी वाचवत्या ते. असे सगळे विचार चालू आहेत त्या विद्याधरच्या डोक्यामध्ये आणि इकडे आनंदीची तर आता परीक्षाच आहे कारण अजून तिनं झुंबर ताणून धरलंय. पण उद्याच्या भागात इकडे आनंदीचा हात आता दोरीवरनं त्या सटकलेला आहे. थँक यू सो मच असं विद्याधर इथे म्हणतोय. तोपर्यंत आता ते झुंबर खाली येणार. नेमकं कुणाला झुंबर लागणार हा मात्र सस्पेन्स आहे. तो सस्पेन्स उद्या आपल्यासमोर उघडकीस होईल. त्यामुळे उद्याचा एपिसोड बघायला विसरू नका आणि त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.